काही नाही मम्मा, मला काळजी वाटते तुमची. तुम्हाला लागलंय ना, मला सुचत नाहीये, काही आठवतच नाहीये मम्मा मला. आज सुजित घरात नाहीये आणि मी सुद्धा इथे मम्मांबरोबर आहे. याचाच फायदा घेऊन स्वानंदी आमच्या रूम मध्ये ते पेपर्स शोधायला गेली तर. मम्मा, मी आले. अगं संचिता, कुठे झालीस? अगं सासूला मरणाच्या दारात सोडून गेली. आई ग, मेले मेले मी देवा. आय आय आय. कुठे ठेवलं यांनी? कुठे ठेवलंय काय माहिती, सापडत पण नाहीये. जाऊ दे, कोणी यायच्या आत इकडनं निघायला हवं. संचिता मॅडमनी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. संचिता मॅडम, बापरे. संचिता, अगं मी हाक मारत होते तुला. सावकाश. काय झालं? काही काम आहे का माझ्याकडे? शालिनी ताई, अगं त्यांच्याबद्दल विचारायचं होतं. ठीक आहेत ना त्या? म्हणजे मी त्यांना बघायला गेले होते पण इतक्या गाढ झोपल्या होत्या ना, म्हणून मी त्यांना उठवलं नाही. बऱ्या आहेत ना त्या? हो हो, त्या बऱ्या आहेत. थोडंसं पेन आहे पण त्या होतील बऱ्या, काही टेन्शन नाही. मला थोडं अर्जंट काम आहे, मी जाऊ? मी जाते. वेळेवर स्वानंदीला वाचवलं. रूम तर ओके, म्हणजे स्वानंदी इथे येऊन गेलेली नाहीये. पण मला तरी काहीतरी चुकीचं वाटतंय. म्हणजे माझा डाऊट खरा ठरला. स्वानंदी इथे माझ्या रूम मध्ये येऊन झडती घेऊन गेलीये. तिची इतकी हिंमत माझ्या रूम मध्ये येते. नाही स्वानंदी, दिस इज टू मच. हाती केलंयस तू. आता नाही सोडणार मी तुला. तू दोनदा माझ्या तावडीतून वाचलीयस, पण आता नाही. यापुढे माझ्या वाटेला जरी गेलीस ना, तर मी तुझे काय हाल करेन हे बघशील तू. घे पाणी पी. मॅडम, तुम्ही आल्या नसता तर काय झालं असतं? संचिता मॅडमनी मला पकडलं असतं. पुढे काय झालं असतं याची
कल्पना करवत नाहीये मला. शांत राहा. संचिताने तुला नाही पाहिलंय म्हणून मी तुला सांगते, हे सगळं थांबव आता. स्वानंदी, तुला 8वा महिना लागलाय. आता हे सगळं खूप रिस्की आहे ग. महत्वाचं काय, तुझी तब्येत आणि बाळाची तब्येत ना. मला माहिती आहे हे सगळं महत्वाचं आहे, पण तुझ्या आणि बाळासमोर नाही. तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. हे सगळं नंतर सुद्धा करता येईल ना. आता तू फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतःच्या तब्येतीकडे बघायचं, ठीक आहे? काय झालं? तुम्ही अशा का बसलात? काय प्रॉब्लेम आहे? स्वानंदी संचिताच्या खोलीमध्ये पुरावा शोधायला गेली होती ना, तर तिकडे अचानक संचिता आली. मग मी तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिला थोडं बिझी केलं आणि स्वानंदी तिथून निघाली. पण या सगळ्या गोष्टीमुळे ती खूप घाबरली आहे. स्वानंदी, तुम्ही ऐकत का नाही होत? मी बोललो ना तुम्हाला, मी शोधतो पुरावा. काय गरज आहे तुम्हाला? का हट्ट करताय तुम्ही? आता पकडला गेला असता मग? मी तुमचा गुन्हेगार तुमच्या समोर आणेन असं बोललो होतो ना. वचन दिलंय ना तुम्हाला. विश्वास नाही का तुमचा माझ्यावर? मणीसराव, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. प्लीज असं नका ना बोलू. मणी, अरे तू ते लॅब मध्ये गेला होतास ना, काय झालं रिपोर्टचं? मिळाले ना? नाही. का? हा, म्हणजे मी गेलो होतो तिथे. मी रिपोर्ट्स मागितले, म्हणालो मला रिपोर्ट्स हवेत. तर ते म्हणाले की तुम्ही बसा थोड्या वेळ, मी बघते. मग ती रिसेप्शन मधली जी मुलगी होती. आम्ही तुम्हाला जुने रिपोर्ट्स नाही देऊ शकत. चला चला काय बघा ना. काय चला चला बाहेर झाला तुम्ही. मॅम, मला ते रिपोर्ट्स हवेत मॅम, प्लीज. आणि मग तो अजित भेटलाय. आता तो म्हणाला की उद्या मी तुम्हाला मदत करेल, मला भेटा तुम्ही. आय होप त्याच्याकडे असेल काहीतरी. मणीसर, तो माणूस कोण होता ज्याचा तुम्ही पाठलाग करत होता? तेच तर म्हणालो ना स्वानंदी, मला नाही कळलं तो कोण आहे. मी पाठलाग केला त्याचा, पण तो कुठे गायब झाला काही कळलंच नाही. मला ना प्रश्न एक पडलाय की मी लॅबमध्ये जाणार आहे ही गोष्ट फक्त आपल्या तिघांना माहिती होती, बरोबर?